राजस्थानी स्टाईलचा कुरकुरीत, जाळीदार आणि स्वादिष्ट घेवर आता अगदी घरच्या घरी. चला बनवूया परफेक्ट घेवर. यासाठी लागेल 2 कप मैदा, अर्धा कप तूप आणि साधारण 1 कप बर्फासारखं थंड पाणी. पाकासाठी 1.5 कप साखर, 1 कप पाणी, वेलची आणि थोडं केशर. सर्वात आधी एका बाउलमध्ये तूप घेऊन ते हलकं आणि क्रीमी होईपर्यंत फेटून घ्या. आता थोडा थोडा मैदा आणि बर्फ घालत सतत फेटत राहा. मिश्रण अगदी पातळ आणि गाठीविरहित असायला हवं. आता खोल आणि रुंद कढईत तूप किंवा तेल गरम करा. घेवर छान जाळीदार होण्यासाठी कढई पुरेशी खोल असणं महत्त्वाचं आहे. आता कढईतलं तूप चांगलं गरम झाल्यावर मिश्रणाचा एक छोटासा चमचा कढईच्या मध्यभागी उंचीवरून हळूहळू सोडा. मिश्रण तळाशी पसरून जाळीसारखं होऊ द्या. पहिला थर थोडा सेट झाल्यावर पुन्हा थोडं मिश्रण मध्यभागी सोडा. अशाच पद्धतीने हळूहळू अनेक पातळ थर तयार करा. प्रत्येक थर व्यवस्थित तळून घेतल्यामुळे घेवरला सुंदर जाळीदार आणि गोल आकार मिळेल. आता घेवर मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. घेवर छान गोल्डन झाला की सावधपणे बाहेर काढा आणि अतिरिक्त तूप निघण्यासाठी जाळीवर ठेवा. आता पाकासाठी साखर आणि पाणी एकत्र उकळा. त्यात वेलची आणि थोडं केशर घालून हलका चिकट पाक तयार करा. तयार पाक घेवरवर हलक्या हाताने ओतून घ्या. त्यामुळे घेवरला सुंदर गोडवा आणि चमक येईल. आता घेवरवर भरपूर क्रीमी आणि थंडगार रबडी पसरवून घ्या. शेवटी बदाम, पिस्ते, केशर आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सुंदर सजवा. झाला तयार आपला कुरकुरीत, जाळीदार आणि स्वादिष्ट घेवर. हा घेवर नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.